अगदी मधल्या भुकेसाठी म्हणाल किंवा नाश्त्यासाठी म्हणाल, छान अशी टम्म फुगलेली ही बटाटापुरी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे। ही बटाटापुरी करण्यासाठी कोणतीही चटणी किंवा वाटण करण्याची गरज नाही। अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच ही बटाटापुरी तयार करत असताना यामध्ये वापरलेले जे काही मसाले आहेत किंवा ज्या जिन्नस वापरलेले आहेत त्यामुळे ही बटाटापुरी चवीला अतिशय छान लागणार आहे। तुम्ही लोणचं किंवा चटणीसोबत ही बटाटापुरी सर्व करू शकता किंवा यामध्ये खूप छान असे मसाले वापरून आपण ही बटाटापुरी तयार केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तशी देखील खाल्ली तरी अगदी चवीला छान लागते। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती बटाटापुरी तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। त्याचबरोबर रोज रोज तेच खाण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा आपण जेव्हा नाश्ता बनवतो तेव्हा सर्वजण खूप जास्त आवडीने खातात। त्याचबरोबर मधल्या भुकेसाठी मुलांना काय खाण्यासाठी द्यावं त्यावेळेस बटाटापुरी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। खमंग खुसखुशीत ही बटाटापुरी तुम्ही एकदा बनवून अगदी 4 ते 5 दिवस देखील स्टोअर करून ठेवू शकता। खूप छान अशी तयार होते। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील अगदी पौष्टिकतेचा विचार करून केलेली आहे, त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे कविताच किचन म्हटलं की प्रत्येक रेसिपी ही पौष्टिकतेचा विचार करून अगदी सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध तयार केली जाते। त्यामुळे तुम्ही नवशिके बॅचलर असाल तरीही तुम्ही ती रेसिपी परफेक्टच तयार करू शकता। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खमंग खुसखुशीत बटाटापुरी करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 3 उकडलेले बटाटे घेतले। आता बटाटा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप जास्त 5 ते 6 शिट्ट्या करून अगदी मऊसूत असा आपण शिजवून घेतलेला आहे, उकडून घेतलेला आहे। त्यानंतर त्याची वरील साल काढायची। त्याचबरोबर हा बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडासा फोडून ठेवला की पटकन थंड होतो। आणि या ठिकाणी बटाटापुरी करण्यासाठी तुम्हाला बटाटा पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा। त्याचबरोबर अशा पद्धतीने मॅशरच्या सहाय्याने हा बटाटा मॅश करून घ्यायचा, त्यामध्ये कोणतेही लम्स राहता कामा नये। या ठिकाणी तुम्ही हवं तर किसणीच्या सहाय्याने हा बटाटा उकडलेला बटाटा छान असा किसून घेतला तरीही चालेल, किंवा अशा पद्धतीने मॅशरच्या सहाय्याने छान असा मॅश करा, म्हणजे त्यामध्ये अजिबातही गोळ्या राहणार नाही। हे पहा, छान असा बटाटा आपला मॅश करून झालेला आहे। यामध्ये टाकूया आपण अगोदर 1 वाटी पिठामधील अर्धी वाटी पीठ टाकलेलं आहे। राहिलेलं अर्धी वाटी पीठ आपल्याला लागणार आहे, परंतु अंदाज पाहून आपण यामध्ये वापरणार। हळद टाकलेली आहे, 2 चमचे या ठिकाणी लाल मिर्च पावडर, 1.5 चमचा या ठिकाणी कस्तुरी मेथी, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे 1 चमचा, 2 चमचे या ठिकाणी ओवा छान असा हातावर चोळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा छान असा वास यामध्ये उतरतो। आता सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या। त्याचबरोबर या ठिकाणी अगोदर गव्हाचं पीठ आपण ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस बेसन पीठ टाकायचं राहिलेलं होतं, ते बेसन पीठ देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। परंतु या ठिकाणी आपण या जे पीठ आहे ते छान असं मळून घेऊ, म्हणजे आपल्याला यामध्ये बेसन पिठाचा किती वापर करावा लागेल हे आपल्याला लक्षात येईल। या ठिकाणी बेसन पिठाचा वापर थोडासा जास्त किंवा कमी केला तरीही चालतो, काही हरकत नाही। या ठिकाणी छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची। त्याचबरोबर बटाटापुरीसाठी लागणारी कणिक मळून घेताना पाण्याचा वापर न करता छान अशी बटाट्यामध्येच ही पुरीची कणिक मळून घ्यायची, म्हणजे घट्टसर मळली जाते आणि वरून पाण्याचा वापर देखील यामध्ये करावा लागत नाही। आता या ठिकाणी बेसन पीठ साधारणतः 2 चमचे टाकलेले आहे। त्यानंतर आपण अगोदर अर्धी वाटी, मोठ्या साईजची अर्धी वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं होतं। आता आपण पाव वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ या ठिकाणी लागणार आहे तेवढं पीठ टाकून छान अशी ही कणिक मळून घेणार आहोत। आता ही कणिक मळून घेताना जेवढी जास्त मळून घेता येईल तेवढी जास्त मी मळून घेतलेली आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा बटाटा किती तुम्ही शिजवलेला आहे किंवा गरम जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी गव्हाचं पीठ जास्त वापरावं लागतं, त्यामुळे बटाटा खूप छान थंडच करून घ्या। त्यानंतर अशा पद्धतीने छान अशी ही पुरी आपण लाटून घेत आहोत, तोपर्यंत आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ही पुरी लाटण्या अगोदर थोडंसं पीठ आपण पोलपाटवर थोडंसं मळून घ्यायचं,
म्हणजे पुरीमध्ये जर थोडेफार बटाट्याच्या गोळ्या राहिल्या तर त्या मोडून निघतात। त्याचबरोबर या ठिकाणी शक्यतो बटाटा तुम्ही किसून घेतला तर खूपच बेस्ट आहे, किंवा मॅश करताना त्यामध्ये गोळ्या राहणार नाही याची काळजी घ्या। त्याचबरोबर बटाटा पुरी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं, खूप जास्त कडकडीत तेल गरम असण्याचीही गरज नाही। ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठाची पुरी करतो त्यावेळेस तेल खूप कडकडीत गरम असायला हवं असतं, त्यामुळे पुरी छान अशी फुगते। परंतु या ठिकाणी तेलाचं टेम्परेचर तुम्ही मध्यम ठेवलं तरीही चालेल, कारण बटाटा पुरी फुगण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे खूप जास्त घाई करू नका। छान अशी मध्यम ते मंद आचेवर हलकीशी कुरकुरीत अशी ही बटाटा पुरी तळून घ्या। खूप छान अशी दिसत आहे, हे पहा अगदी, आणि यामध्ये बटाटा वापरलेला आहे त्यामुळे थंड झाल्यानंतर ती खूप छान सॉफ्ट होतेच। हे पहा परफेक्ट अशी या ठिकाणी बटाटा पुरी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता मी खूप साऱ्या नवनवीन आणि पौष्टिक रेसिपीज या ठिकाणी यूट्यूबवर अपलोड करत असते, ते सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे हे समजण्यास मदत होईल। त्याचबरोबर रविवारचे दिवस आपण एक दिवस सुट्टी ठेवलेली आहे, कारण रविवारच्या दिवशी आपण कांदा लसूण मसाला त्याचबरोबर इतर सर्व मसाले या ठिकाणी बनवण्यासाठी हा एक दिवस ठेवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर कविताज किचनची मसाले घ्यायचे असतील, कांदा लसूण मसाला असेल, मटण मसाला असेल, त्याचबरोबर काळा मसाला, गोडा मसाला, सांबर मसाला किंवा इतर कोणताही मसाला तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता। अगदी शेतकऱ्याकडील कच्चा माल घेऊन प्युअर क्वालिटीचे केमिकल विरहित आपण मसाले बनवलेले आहे, त्यामुळे घ्यायचे असेल तर नक्कीच या नंबरवर संपर्क करा। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। इथून पुढे पावसाळा स्पेशल देखील आपण पावसाळ्यामध्ये मुलांना सर्दी खोकला होऊ नये यासाठी आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या औषधी आयुर्वेदिक रेसिपीज देखील पाहणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लाडू असतील, बर्फी असेल, त्याचबरोबर कालच्या भागामध्ये आपण आले पाकवडी ही रेसिपी देखील पाहिली। अशा खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज आपण पाहत असतो, त्यामुळे त्या सर्व पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर पावसाळा स्पेशल तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। छान परफेक्ट खमंग खुसखुशीत बटाटा पुरी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। आता ही पुरी किती खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्कीच सांगा। अगदी छान परफेक्ट पुरी तयार झालेली आहे। साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपल्या 20च्या दरम्यान एवढ्या पुऱ्या तयार होतात। तुम्ही किती साईजला लहान मोठ्या करतात त्यावर डिपेंड आहे। या ठिकाणी 8 ते 10 पुऱ्या मी तयार केलेल्या आहे। खूप छान दिसत आहे, थंड झाल्यानंतर देखील खूप छान सॉफ्ट अशा आहेत आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी पातळ लेअर असलेली ही पुरी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। आता ही तुम्ही लोणच्यासोबत सर्व करू शकता, किंवा या ठिकाणी लाल लसणाची चटणी देखील बनवून त्यासोबत देखील ही पुरी सर्व करू शकता। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।